लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य हवं. पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. सांगलीत मला सहकार कळला. गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला. छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारणाऐवजी राजनीती हा शब्द आहे. लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे. धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही. अडलेल्या लोकांना उभं करायचं काम सहकार करतं. गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलं. सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते. प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवन गौरव व ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्याचं हे 25वे वर्ष आहे. पहिला पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता. मान्य बाळासाहेब थोरात, प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभं केलंय. दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणावं आहे. जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप रक्कम 25,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ, तर ऋणानुबंध पुरस्काराचं रक्कम 15,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असं होतं. पुरस्कार प्रदान करण्याचं हे 25वे वर्ष आहे. माननीय बाळासाहेब थोरात यांचे मला उत्कृष्ट मार्गदर्शन व सहकार्य लाभलंय. पुन्हा निवडून येऊन त्यांचा विश्वास सार्थ करेन. सत्ता नसताना सत्कार ही संस्कृती गुलाबराव पाटील यांची आहे. वडिलांनी सुरू केलेल्या संस्था बाळासाहेब ताकदीने चालवतात. सांगलीची वैभवशाली परंपरा, संस्कृती, प्राचीन अवशेष, जुन्या इमारती आणि इथली कर्तबगार माणसं हे वैभव आहे. त्याचे जतन करण्यासाठी ब्रँड सांगली उपक्रम आम्ही राबवतो. सांगलीच्या प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिल्ली गाजवली. हा ब्रँड सांगलीचा आहे. म्हणून आज आम्ही डॉक्टर तारा भवाळकर यांना ब्रँड सांगली पुरस्काराने सन्मानित केला आहे. पृथ्वीराज पाटील यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, माझ्या दृष्टीने हा पुरस्कार आनंद, अभिमान व भाग्याची गोष्ट आहे. प्रामाणिक हेतू हे माझ्या कामाचं सूत्र आहे. मानवी कल्याणाचं कार्य सहकार्य करतं. यशवंतराव चव्हाणांनी मला ताकद, प्रेरणा व मदत दिली. सहकार उभा राहिला. सभासद महत्त्वाचा असतो. सहकार टिकला पाहिजे. गुलाबरावांचं नाव सहकार, संसद व काँग्रेस पक्ष यामध्ये अग्रणी आहे. त्यांचं कार्य पृथ्वीराज पुढे चालवतात. जगाचा इतिहास बदलण्याची ताकद लेखकात असते. राजसत्ता लेखकावर, मीडियावर बंधन घालू शकत नाही. पृथ्वीराज बाबा चांगले काम करतात, जिद्दी आहेत, पुन्हा निवडून येतील. डॉक्टर लता देशपांडे म्हणाल्या, कौटुंबिक, सामाजिक व वैयक्तिक स्वास्थ्य प्रस्थापित करण्यासाठी बालशिक्षण, बालसंस्कार व समाजोन्नतीचं काम केलं पाहिजे. प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे म्हणाले, शिवरायांच्या राजकारणाला राजनीतीचा आधार व अधिष्ठान होतं. आजच्या राजकारणात राजनीतीचं अधिष्ठान कमी होत आहे. महाराष्ट्र धर्मात सहकार चळवळ मोडते. संत साहित्य महत्त्वाचे. सहकार ही आध्यात्मिक चळवळ आहे. वारकरी दिंडी ही सहकारच आहे. सहकार तीर्थ गुलाबरावांनी सहकाराचं पावित्र्य टिकवलं. डॉक्टर विश्वजित कदम यांनी गुलाबरावांचं कर्तृत्व महाराष्ट्रात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्यासारखं आहे. अनेक क्षेत्रातील त्यांचं काम नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. पृथ्वीराज पाटील त्यांचा विचार पुढे नेत आहेत असं सांगितलं. अध्यक्ष भाषणात आमदार जयंतराव पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचे सहकार चळवळ व काँग्रेस पक्षातील मोठं योगदान आहे. त्यांनी सांगली जिल्ह्यातील सहकार सांभाळला. बँकेची प्रधान वास्तू उभी केली. निस्पृह सेवा व मतप्रदर्शन हा त्यांचा स्थायी भाव होता. राजकारणाचा साध्य म्हणून वापर सध्या होतोय हे वाईट आहे. विचारवंतांना जपलं पाहिजे. शहर विकासासाठी त्यांना जपा. आक्रमक मांडणी नव्या पिढीला बरं वाटत आहे, पण ते चांगले नाही. अमेरिका जगाचं नेतृत्व करणारी पण आता स्वतःचा विचार करते. देशावर 210 लाख कोटी कर्ज आहे. सारासार विचार साहित्य देतं. व्यसनाधीनता वाढत आहे. पुस्तक वाचन सवय हवी. मोबाईल व्यसन कमी करा. आभार. ऋतुराज पाटील यांनी मांडले. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केलं. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत, वीरेंद्रसिंह पाटील, संजय बजाज, माजी नगरसेवक हरिदास पाटील, अभिजित भोसले, आयुब बारगीर, रज्जाक नाईक, डॉक्टर संजय पाटील, एडी पाटील उलाळकर, मामा अशोक रेळकर,
B.A. पाटील, आनंदराव नलावडे, जयपाल चिंचवाडे, बाळासाहेब गुरव, नेताजी पाटील आबा, S.B. तावदारे, अजित पाटील बेनाडीकर, डॉक्टर दयानंद नाईक, डॉक्टर विजयकुमार शहा, बिपिन कदम, प्राध्यापक N.D. मिरनाळे, सनी धोत्रे, सत्कार मूर्तींचे कुटुंबीय, त्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, आप्त इष्ट मित्रमंडळी, गुलाबराव पाटील, शैक्षणिक संकुलांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सहकार व साहित्यप्रेमी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होतं. राजकारणाची जिद्द असावं लागते. राजकारणामध्ये जिद्द असावं लागते. काही करताना क्रांती करताना जिद्द असावं लागते. क्युबाच्या क्रांतीमध्ये फिडेल कास्ट्रो कधी कधी एकटाच राहिला होता, पण झाली शेवटी क्रांती. लक्षात ठेवायचं, लढत राहायचं आणि एकाच विचाराला लढत राहायचं आपल्या. आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने काम करतायत, खरं आहे की सगळ्या इथे उपस्थित आहेत. भाषणं तुमची होणार आहेत. मी मात्र 2चं विमान, 2.25 काहीतरी विमान आहे ते पकडणारे म्हणून मी घाई प्रथम बोललोय. परंतु एक सुंदर कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार मला मिळतो आदरणीय गुलाबरावजींच्या नावाचा, आणि तो मिळतो डॉक्टर ताराताई भावळकरांच्या हस्ते. याचा आनंद आणि आयुष्यभर आठवण निश्चितपणे माझ्यावर राहील एवढी ग्वाही देतो. काहीतरी पाकिट तुम्ही दिलंय ते तिथं होतं, तिथं राहिलं, कुठं गेलं. त्याच्यात अजून काही माझ्याकडून घ्या थोडे वर्ग, आणि आपण करू की डॉक्टर तारा भावळकर मॅडमचे पुस्तक हायस्कूलला पाठवण्याचं काम आपण करू. त्याकरता उपयोग करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवा. 62 रुपयाचा 87 रुपयावर रुपया गेला. थोड्या दिवसांनी 90 रुपयावर राहील आणि त्याच्यानंतर 95 रुपयावर जाईल. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, पण अंबानीची गुंतवणूक या देशातल्या शेअर मार्केटमध्ये 8 लाख कोटी रुपयाची होती. 4 दिवसापूर्वी शेअर पडले. 1,60,000 कोटी रुपयाचा, 1,60,000 कोटी रुपयाचा अंबानीचीच व्हॅल्यू शेअर प्राईसची कमी झाली. 35 ते 40% लोकांच्या शेअरमध्ये घटावत आली. म्हणजे 35 ते 40% शेअर मार्केट खाली गेलं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याने भविष्य काळात, कारण या देशाची चिंता याच्यासाठी व्हायली पाहिजे की देशाने 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज अंगावर घेतलेलं आहे. 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी 87 रुपयाचा डॉलर 90 रुपये गेला. आणखीन मोठं आव्हान तयार होईल आणि त्याचे पडसाद सामान्य माणसांच्या जीवनावर पडतील. आणि म्हणून साहित्य का महत्वाचं आहे, तर साधन सुचिता, सारासार विचार करण्याची बुद्धी, आणि विचार करणाऱ्याला साहित्य जवळचं वाटतं, विचार न करणाऱ्याला साहित्य जवळचं वाटू शकत नाही. विचार करणाऱ्याने सतत वाचन केलं, अधिक जगाची माहिती घेतली, तर साहित्याच्या मार्फत अनेक गोष्टी तो समजू शकतो. तारा भावळकर यांनी साहित्यामध्ये फार मोठं योगदान केले. पण त्यांच्या वेळचा भारत, आमच्या लताताईंच्या वेळचा भारत सुरुवातीचा, म्हणजे त्यांच्या वेळचा म्हणजे सुरुवातीच्या त्यांच्या वयाच्या तारुण्यात 50शीत 60शीत, त्या भारताच्या मध्ये आज आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि आता सगळ्या सुखसोयी अवेलेबल असणारा भारत हा आता मानसिकदृष्ट्या माझ्याकडे एकदा करण्याचा नंबर किती आहे, दुसरा आहे. पहिलं काहीतरी असलं पाहिजे. तर पहिली ही राजनीती आहे आणि तो फार मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो आणि त्याचा उच्चार करावा लागला. आता शिवाजी महाराजांना सुद्धा राजकारण करावं लागलं ना, तर ते तुमच्यावरती अवलंबून नाही. समोरचं म्हणून जर राजकारण करावं लागलं तर त्याला राजकारणात उत्तर द्यावं लागतं. हे एकट्याचा खेळ नसतो हा. त्यामुळं समर्थांना सुद्धा म्हणावं लागलं रामदास स्वामींना पत्र लिहिताना की उदंड राजकारण तटले, पण शिवरायांच्या राजकारणाला राजनीतीचा आधार होता. हा खरा मुद्दा आहे. महात्माजींना सुद्धा राजकारण करावं लागलं. तुम्ही जर नीट त्यांचं चरित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. टिळकांनाही करावं लागलं, पण ते इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे का ठरतात, कारण त्यांच्या राजकारणाला राजनीतीचं अधिष्ठान होतं. हा मुद्दा मला असं वाटतं की फार महत्त्वाचा आहे. आणि आजच्या काळातली काळजी हीच आहे की आजच्या राजकारणाला राजनीतीचं अधिष्ठान फार कमी झालेलं आहे. ते क्षीण होत चाललं आहे आणि ते रिस्टोअर करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्यासाठी आदर्श कोणता पाहिजे, त्यासाठी आदर्श हा सहकाराचा आहे. लक्षात घ्या, सहकार महाराष्ट्रात का शक्य झाला, कारण सहकाराला राजकारणाचं पाठबळ होतं म्हणून झालं. मुळात ती महाराष्ट्राची प्रकृती आहे. हा एक मुद्दा मला आपल्या पुढे मुद्दाम ठेवायचा आहे.
की आपण महाराष्ट्र धर्म असं नेहमी म्हणतो, पण महाराष्ट्र धर्मामध्ये काय काय मोडतं? महाराष्ट्र धर्मामध्ये सहकारी चळवळसुद्धा मोडते आणि हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं कारण आहे परत, कारण हे मूळचं जे अधिष्ठान आहे ना अध्यात्माचं. आणि मला खूप समाधान वाटलं की उदाहरणार्थ गुमांमध्ये मी खूप वर्षांनी संत साहित्याबद्दल काही एक उच्चार केला की याचं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये महत्त्व आहे आणि जीवनामध्ये सुद्धा. ताराबाईंनी सुद्धा दिल्लीमध्ये हेच सांगितलं की संत साहित्याला बाजूला करून आपल्याला बाकीच्या साहित्याचा विचार करता येणार नाही. हा मला नक्कीच महत्त्वाचा मुद्दा वाटतो. तर आपल्याकडच्या त्या सहकारी चळवळीचं अधिष्ठान काय? मुळात ही आपली जी चळवळ आहे ना ती आध्यात्मिक चळवळ आहे सहकाराची. आणि हा मी योगायोग मानत नाही की राजाराम बापू असतील किंवा खुद्द यांचं घराणं असेल, ते बेदाडेकर पाटलांचे जे जगद्गुरू म्हणून त्यांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी नियुक्त केलं. यांची परंपरा ही भक्तीची परंपरा आहे, यांची परंपरा ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? आता तुकाराम महाराजांची ही उक्ती सगळ्यांना की मला माझ्या घरच्या लोकांच्यापेक्षा सांगली जास्त जवळची वाटते. कारण सांगली कितीतरी माणसं अशी आहेत, कितीतरी व्यक्ती माझ्या शेजारच्या पाजारच्या राजकारणातल्या राजकारण हा शब्द मी शक्यतो टाळतो आहे. आणि मी दिल्लीला सुद्धा त्या विज्ञान भवनातही राजकारण हा शब्द टाळला होता आणि तिथं सांगितलं होतं की मी राजनीती हा शब्द वापरते. का तर शिवछत्रपतींनी ज्या वेळेला आज्ञापत्र लिहिलं त्यांच्या सचिवांनी, त्यावेळेस त्यांनी राजकारण हा शब्द छत्रपती महाराजांनी वापरला नव्हता, राजनीती म्हणून त्यांनी राजनीती म्हटलं आहे. आज्ञापत्र काय? छत्रपतींची राजनीती. म्हणजे मगाशी थोरात साहेबांनी जे सांगितलं ना की राजनीतीतल्या माणसांनी कसं असावं, तर त्यांनी सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यावं, सगळ्यांना बोलून द्यावं, आपणही बोलावं. आपल्याला काय बोलायचं ते बोलायला कुणालाच काही अडकटे नाही आहे. तर लोकशाही कशी असावी याचं पायाभरण छत्रपतींनी त्या आज्ञापत्रामध्ये केलेलं आहे. आज्ञापत्र म्हणजे कसं काय राजनीती चालवावी याचं विवरण करणारं ते पुस्तक आहे आणि ते त्यांच्या सचिवांनी लिहिलेलं आहे. तर तिथे मी त्या विज्ञान भवनामध्ये तो शब्द उच्चारला. म्हणलं इथे जमलेले राजनीतिज्ञ, राजकारणी हा शब्द मी टाळते कारण तो मला राजनीती हा शब्द जास्त अन्वर्थक वाटतो. कारण त्याच्यामध्ये नैतिकताही असली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जात असताना, कुठलाही आमच्या मास्तरकीच्या क्षेत्रामध्येही नैतिकता पाहिजे, वृत्तपत्रकाराच्याही पाहिजे. तर अशा अनेक ठिकाणी आपण वावरत आलो आणि ते करता करता आज या महाराष्ट्रातल्याच लोकांनी माझ्या गळ्यामध्ये चांगली पेन्शन घेऊन मस्त मी आरामात राहिले होते. तर एक दिवशी अचानक त्या साहित्य परिषदेचा मला फोन आला महामंडळाचा आणि असा आम्ही सगळ्यांनी मिळून तुम्हाला दिल्लीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडलं आहे, तुमची संमती आहे ना? आणि त्याच्या आधी मोरेसाहेबांच्या सारखे आमचे मित्र होते त्या संस्थेशी संबंधित असलेले, म्हणजे ते नाहीत आता त्यांचं नाव घेते, पण त्यांच्यासारखे जे होते त्यांनी मला आधी फोनवर दम भरला होता. त्यांच्याकडनं जर ती काय प्रस्ताव आला तर तुम्ही नाही म्हणू नका, आम्हाला तोंड कशी पडाल. आणि मग ते बळी पडले मी त्याला आणि नंतर बळी पडायची वेळ आली. अशी झाली गोष्ट. त्या सगळ्यांनी मिळून ते दिलं अध्यक्षपद वगैरे काय ते काय भाषण बोलायचं ते मी बोलले आणि त्याचे बरेच काहीतरी पडसाद असे उमटलेले दिसले. पण मला खऱ्या अर्थाने जगणं जे कळलं ना ते या सांगलीमध्ये कळलं. बाकीच्या अनेक घटना आहेत. सांगलीमध्ये आल्यामुळे काय झालं, मला बरेच इस्लाम आणि ख्रिश्चन मित्रमैत्रिणी भेटले, ज्याचा उल्लेख मी माझ्या भाषणात केलेला आहे. आणि मी जे विधान केलेलं होतं मगाशी थोरात साहेबांनी उच्चारलं की धर्मांतरामुळे संस्कृत्यंतर होत नाही. म्हणजे धर्म बदलला तरी संस्कृती बदलतेच असं नाही. तुम्ही ज्या भूप्रदेशामध्ये राहता आणि तिथे जास्त लोकांचे जे सांस्कृतिक वातावरण असतं तेच वातावरणामध्ये ती माणसं वाढतात आणि त्यामुळे त्याच संस्कृतीमध्ये जगत असतात. आणि म्हणून